इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनावर आणि इथल्या मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजश्री शिवछत्रपती अखंड हिंदुस्थानचे दैवत, रयतेचा राजा, दीनदलितांचे कैवारी यांच्या जयंती निमित्त प्रथम राजांना मानाचा मुजरा, तसेच सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन। असा ज्ञानरूपी वारसा अखंड चालवणाऱ्या आपल्या या छोट्याशा स्वराज्याच्या जिजाऊ प्रिंसिपल मॅम, तसेच राजहंसाप्रमाणे पाणी का पाणी और दूध का दूध करने वाले सभी गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या छोट्या मावळ्यांनो, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नसतात। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नसतात आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नसतात। हाच एक महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि असाच एक तेजोमय इतिहास या भूमीवर धर्तीवर घडला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला। महाराष्ट्रामध्ये अंधाधुंद परिस्थिती होती। प्रत्येक इथल्या माणसाला आपल्यासाठी कोणीतरी कैवारी जन्माला यावा अशी इच्छा होती। आपला एक स्वतंत्र राजा असावा अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती आणि इथे कोणीतरी आपला संरक्षक असावा। भारत हा, अखंड हिंदुस्थान हा सोने की चिडिया होता। प्रत्येकाने यावं आणि टिकली मारून जावं अशी परिस्थिती इथली होती। कोणी यावं, इथले दैवत, इथले देव यांना लुटावं आणि निघून जावं। इथल्या ज्या काही साधन संपत्ती आहेत त्या घेऊन निघून जावं अशी परिस्थिती इथे होती। कोणीतरी नवीन राजा जन्माला यावा, आमच्यासाठी कोणीतरी कैवारी निर्माण व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा होती। त्याच वेळी शिवनेरीवर एक स्वराज्याचं एक तेजोमय असं रत्न जन्माला आलं, त्याचं नाव शिवाजी। शिवाजी महाराजांनी आपल्या संबंध 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ले जिंकले आणि 200च्या वरती किल्ले बांधले। सर्वांस पोटासे लावणे हे आमच्या स्वराज्याचं ब्रीदवाक्य होतं। इथल्या प्रत्येक काडीला, इथल्या माणसाच्या इथल्या मातीतल्या कणाकणाला कुठेही धक्का लागू नये याचा विचार शिवाजी महाराजांनी केला। नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी आयुष्य जगलं नाही, दुसऱ्यासाठी आयुष्य जगणारी माणसं मोठी होतात आणि ते आयुष्य जगण्यासाठी मेहनत करावी लागते। नुसतं स्वप्न पाहून चालत नाही, तर आपण स्वप्न हे साकार केलं पाहिजे। आपण स्वप्न बघतो, फक्त ती आपली स्वप्न आपण झोपेतच बघतो, त्यानंतर आपण त्याच्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही। मात्र शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक मावळ्याला, जो बसलेला होता त्याला उभं केलं, जो उठलेला होता त्याला पळायला शिकवलं आणि जो पळत होता त्याला आणखी पुढे पळायला शिकवलं आणि इथे स्वराज्य निर्माण केलं। राजे आधी लगीन कोंडाण्याचं नंतर रायबाचं म्हणणारा तानाजी मालुसरे इथे घडला। शिवाजी महाराज बी राजाही त्याच पद्धतीचा होता, ज्या राजाने संत तुकारामांसारखे, संत ज्ञानेश्वरांसारखे, संत रामदासांसारखे